नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर लवकरच आता रथसप्तमी येत आहे आणि या रथसप्तमीची कथा काय आहे, पूजाविधी काय आहे, या कथेचं काय महत्त्व आहे आणि उपाय काय आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून मी आज तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ तुमच्या फायद्याचा होणार आहे. तर सूर्यदेवाची पूजा ही देखील प्रत्येक देवी देवतांच्या पूजे इतकंच तिला पण महत्त्व आहे. आणि या आत्ता जे रथसप्तमीचे दिवस चालू होत असतात, म्हणजेच रथसप्तमीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यानंतर उत्तर नारायणाला सुरुवात होत असते. तेव्हा सूर्यदेवांचा रथ हा पृथ्वीवरती येत असतो आणि जेव्हा आपण त्यांचा आशीर्वाद प्राप्त करतो तेव्हा आपली हर एक मनोकामना आहे ती पूर्ण होत असते. हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सूर्यदेवांची आपण जर मनोभावे पूजा अर्चना केली तर आपलं आयुष्यात असे कोणतंच संकट येणार नाही किंवा अशी कोणतीच आपली इच्छा अधुरी राहणार नाही. सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतील. एवढं ताकद, एवढे सामर्थ्य सूर्यदेवांमध्ये देखील आहे. आणि जर आपण सूर्यदेवांच्याकडे आपल्याला कर्जमुक्ती व्हावी, आपलं जर कोणतं काम अडकलं असेल, आपल्या घरात जर पैशाचा प्रॉब्लेम असेल, आपल्याला संतानप्राप्ती होत नसेल, आपल्या घरी कोण आजारी असेल, या साऱ्यांचं निवारण सूर्यदेवतांची पूजा केल्यानंतर होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जर कोणाचं लग्न ठरत नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून सूर्यदेवांची उपासना केली पाहिजे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला रथसप्तमीचे उपवास करायला जमणार नसेल तर तुम्ही त्यांची कशा पद्धतीने पूजापाठ करून त्यांचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकता, या व्हिडिओत आपण आज तेही देखील तुम्हाला मी सांगणार आहे. तर रथसप्तमीची कथा काय नेमकी आहे, तर पुराणात रथसप्तमीची एक कथा सांगितली आहे. त्यानुसार असे म्हणतात की एक महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. त्याने खूप राण्या केल्या, त्याचं खूप लग्न झाले, पण त्याला एकही पुत्र प्राप्त होत नव्हता. सगळ्या मुलीच त्याला होत होत्या. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली आणि मग त्याला एक पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे ही कथा, ज्या लोकांना पुत्रप्राप्ती होत नाही त्यांनी सूर्यदेवांची उपासना रथसप्तमीच्या कालावधीमध्ये नक्की केली पाहिजे. तर ती कशी करायची ते मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर त्या राजाला पुत्रप्राप्ती तर झालीच, पण जन्मानंतर तो सतत आजारी पडत होता. त्यामुळे पुन्हा एकदा राजाने हे रथसप्तमीचे व्रत केले आणि सूर्यदेवतेकडे आपल्या पुत्रांच्या चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली आणि त्याचा पुत्र हा चांगला झाला, निरोगी झाला आणि त्याने त्याच्या सामर्थ्यावरती खूप असे त्याचं राज्य वाढवलं होतं. तर अशी एक कथा सांगितली जाते. तेव्हा ब्राह्मणाने त्याच्या राजास रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करायला सांगितल्यामुळे राजाचं आयुष्य अगदी बदलून गेलं, त्याच्या मुलाचं आरोग्य सुधारलं. म्हणूनच असं म्हणतात की रथसप्तमीच्या दिवशी जर पूजापाठ केला तर संतानप्राप्ती होत असते आणि चांगलं आरोग्य प्राप्ती होत असते. त्यामुळे या दोन गोष्टींची कथा ही शास्त्रपुराणामध्ये सांगितलेली आहे. तर बघा मित्रांनो, तुमचं जर लग्न ठरत नसेल, तुम्ही देखील ही पूजा तुम्हाला करायची आहे. तर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीने पूजा करायची आहे, आणि मी देखील अशा पद्धतीने पूजा करत असते, करणार आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने पूजा नक्की करा. तर पूजाविधी काय आहे, तुम्हाला जेव्हा सूर्यदेवांचे उपवास चालू होतात तेव्हा तुम्हाला पहाटे लवकर उठून आंघोळ करून सूर्योदयापूर्वी तुम्हाला आंघोळ वगैरे, नित्याची देवपूजा वगैरे तुम्हाला करायची आहे. त्यानंतर उगवत्या सूर्याकडे तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल तर तुम्हाला उगवता सूर्य हे बघायला भेटणार नाही. तर तुम्ही कॅलेंडरमध्ये टायमिंग बघून घ्या की सूर्यदेवांचं उगवायचं टायमिंग काय आहे. त्याच्या आधी तुम्हाला उठून आंघोळ वगैरे करून त्या टायमिंगपर्यंत तुम्हाला रेडी राहायचं आहे. हातात अर्घ्य, हळदी कुंकवाचं ताट वगैरे घेऊन. आणि ते जर टायमिंग तुमच्या घड्याळामध्ये झालं तर तुम्हाला सूर्य दिसो अगर न दिसो, तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. तांब्याच्या कलशामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि पाणी भरून मग सूर्याला ते अर्घ्य आणि देऊन तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमची मनोकामना त्यांना बोलायचं आहे. अर्घ्य देताना सूर्यमंत्र, गायत्री मंत्र देखील तुम्हाला म्हणायचा आहे. जर म्हणायला जमणार नसेल तर तो तुम्ही मोबाईलवर ऐकावा. त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी छानशी रांगोळी तुम्हाला दरवाजामध्ये काढायची आहे. शहरात राहत असाल तरी दरवाजाच्या बाहेर ही रांगोळी तुम्हाला काढायची आहे. रांगोळ्यामध्ये सूर्य, कमळ, रथ यांची चित्र तुम्हाला काढायची आहेत.
तुळशी पुढे देखील दिवा तुम्हाला लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, तुळशी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे. जर हा उपाय रथसप्तमीच्या या कालावधीमध्ये जर केला, नित्यनेमाने तुळशी मातेमध्ये जर तुम्ही दिवा लावला, तर तुमची हरेक मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या घरी धनाची कधीच कमी होणार नाही. हा उपाय अगदी प्रभावशाली आहे. जे कोणी रथसप्तमीच्या कालावधीमध्ये न चुकता तुळशी मातेला दिवा लावत असतात किंवा निरंजन लावत असतात, त्यांच्या घरी कधीच धनाची कमी होत नाही. तसेच या दिवशी जर आपण दान दिले व काही गोष्टी अन्न असेल, वस्त्र असेल, आपण जर दान केल्या तर ते खूप आपल्याला पुण्य लाभत असतं, ते खूप पुण्यवान असतं. तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्हाला रथसप्तमीच्या कालावधीमध्ये करायचे आहेत. त्यानंतर सूर्यनारायणाला तुम्हाला खीर, दूध किंवा रवा, शिरा याचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. भाताचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. जर नाहीच जमलं तर अगदी साधं दूध, त्याच्या साखर टाकून तेही तुम्ही सूर्यनारायणाला देऊ शकता. तर ही अशी पूजा आहे की अगदी प्रभावशाली आहे आणि ह्याचे खूप अनुभव सगळ्या लोकांना आलेले आहेत. जास्त करून ज्यांचं लग्न ठरत नाही किंवा ज्यांना संतानप्राप्ती होत असते किंवा घरामध्ये कोणी जर आजारी असेल सतत, आपली मुलं आजारी होत असतील सतत, तर अशा लोकांनी ही पूजा नक्की करायला हवी. सूर्यनारायणाची उपासना तुम्ही नक्की करा. तुम्हाला उपवास जरी जमत नसले तरी मनात एक श्रद्धा धरा, भाव धरा. तुम्ही जी काही तुमची मनोकामना आहे ती सूर्यदेवांना सांगा आणि तुम्ही अगदी 7 दिवस सूर्यदेवांचं नामस्मरण करून त्यांची पूजापाठ ते उगवायच्या आधी त्यांना जर तुम्ही अर्घ्य दिलं, तर अर्घ्य देणं हे सुद्धा खूप खूप तुम्हाला पुण्य आणि तुमचं हर एक मनोकामना पूर्ण करू शकतात, एवढी ताकद आहे. त्यामुळे तुम्ही नक्की रथसप्तमीच्या या कालावधीमध्ये सूर्यदेवांना अर्घ्य द्या, त्यांचं निरंजन करा आणि त्यांना गोडाचा नैवेद्य दाखवा. तुमच्या हर एक मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. तुम्हाला जर पुत्रप्राप्ती होत नसेल तर तुम्ही नक्की सूर्यदेवांची प्रार्थना करा. आणि सूर्यदेव हे बुद्धीचे देव असतात. तुम्ही तुमच्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी, चांगल्या करिअरसाठी तुम्ही सूर्यदेवांकडे मनोकामना मागू शकता आणि तुमची हर एक मनोकामना सूर्यदेव पूर्ण करत असतात. तर अशी होती आजची माहिती. तुम्ही नक्की रथसप्तमीपर्यंत सूर्यदेवांची पूजा पाठ करायला विसरू नका.